पहिल्यांदा ना आपण हा दुपारी साबुदाणा भिजत टाकला होता. ती 4-5 तास झाले होते त्याला भिजत टाकून. भिजलेला आहे आपला साबुदाणा मस्तपैकी. दोन्ही याच्यातच भाजते काय नाही ते बनवताना करून. तिथे शेंगदाणे भाजायला टाकलेले आहे मी. तरी आपले शेंगदाणे काढून घेतले तर आपण एका मिठीमध्ये काढून घेऊ. ते आपण भाजायला टाकून देऊ. इथं मिरच्या भाजताय तोपर्यंत. इथं साबुदाणा घेतला, इथं उकळलेला बटाटा घेतला, इथं मिरचीचं हे मिक्सरमध्ये दळून घेतलं, इथं शेंगदाण्याचा कूट घेतला, इथं कोथिंबीर घेतली. सगळ्यात पहिले आपण थोडेसे जिरं टाकू. नंतर हे उकळलेलं मिरचीचं हे टाकू. किसलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. वरतून चवीनुसार मीठ. इथं व्यवस्थितपणे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ व्यवस्थितपणे. तर इकडं मी लगेच झिरक्याची पण तयारी करून घेतली. शेंगदाणे पासून घेतले, 2-3 मिरच्या, कोथिंबीर आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. तर आपण हे मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊ बारीक. इथं तेल तापलंय आपला. आता तेल ठेवलं होतं, तेल तापलं. आता जिरे टाकू थोडेसे, मिरे, कढीपत्ता, थोडीशी हळद. पण आपण जे दळलेलं मिक्स केलेलं बॅटर आहे ते टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं ते आणि तिथं टाकायचं. वरतून चवीनुसार मीठ. मस्तपैकी झिरक्याला उकळी आली आहे. इथं मस्तपैकी आपण आता वडे वळून घेतलेले आहे हाताने. मस्त गोल. आता इथं आपलं तेल तापतंय. तेल तापल्यावरती मग आपण तळून घेऊ. इथं मस्तपैकी आपण टाकले तळायला. तळतंय हळूहळू.